तर मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी छगन भुजबळांना अजिबात पटली नाहीये। त्यावरून त्यांनी सरकारलाही खडे बोल सुनावलेत। दुसरीकडे गंभीर गुन्हे मागे घेणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांनी केलं। ओबीसीवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जातंय याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल। सरसकट गुन्हे मागे घ्या। ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या। ज्या पोलिसांवर हल्ले केले, जखमी केले त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या। मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल। कोणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं, कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून, तर गुन्हे मागे घ्या। गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत, मग ते अंतरावली सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो, ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील। मात्र घर जाळण्याचे गुन्हे असतील, पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे, सरकारी बसेस जाळलेल्या आहेत, असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही। बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।